एक IAS अधिकारी ज्याच्या 21 वर्षाच्या करिअरमध्ये 25 वेळा बदल्या झाल्या आणि त्याने चांगल्या चांगल्यालाच घाम फोडला आहे. आणि त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की आज महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देश त्यांचं नाव घेतोय. नेमकं तुकाराम मुंडे आहेत तरी कोण आणि नेमकं त्यांच्या एवढ्या बदल्याच्या पाठीमागं नेमकं रहस्य काय आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुकाराम मुंडे यांच्या जीवनाचा परिश्रम. बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात त्यांचा जन्म झाला. 1975 साली त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या घरची परिस्थिती खूप कठीण होती, नाजूक होती. म्हणजे त्यांचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी होते आणि त्यांच्या शिक्षणासाठी मर्यादित पैसासुद्धा त्यांच्याकडे नव्हता. तर त्यांनी आपलं 10वीपर्यंतचं शिक्षण आपल्या गावातच घेतलं, म्हणजे ताडसोनामध्ये आपल्या सरकारी शाळेमध्ये. म्हणजे त्यांना एक स्वप्न होतं की आपल्याला आपल्या माणसासाठी काहीतरी करायचं आहे आणि आपल्या माणसासाठी लढायचं आहे. म्हणून त्यांनी एक ध्येय ठेवलं की आपल्याला अधिकारी बनायचं आहे. तर त्यानंतरचं उच्च शिक्षण तुकाराम मुंडे यांनी BA आणि MA पदवी ही औरंगाबाद म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी ही डिग्री प्राप्त केली. पण इथे एक प्रश्न त्यांच्या मनात सतत राहायचा की देशामध्ये कायदा आहे, अधिकारी आहेत, प्रशासन आहे, मग या सामान्य माणूस अजूनही त्रास का सहन करतो. याच प्रश्नाने त्यांच्या आयुष्याला एक नवीनच दिशा दिली की ते आता म्हणले थांबायचं नाही, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. भारताची सर्वात कठीण परीक्षा त्यांनी दिली, UPSC. दरवर्षी लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, पण IAS होतात फक्त काहीच पोरं. तुकाराम मुंडे यांनी हेच लक्ष ठेवलं की दिवस रात्र अभ्यास करायचा, अनेक त्याग केले आणि अखेर त्यांनी 2005 त्यांनी UPSC परीक्षा पास झाली. भारतात त्यांचा नंबर आला 20वा. म्हणजे ही काही साधी गोष्ट नव्हती. पण खरा ट्विस्ट आत्ता सुरू होते, कारण त्यांच्या आयुष्यातली खरी कहाणी आता सुरू होते. संघर्ष त्यांचा आता सुरू होतो. तुकाराम मुंडे जिथे गेले तिथे एक गोष्ट कायम दिसली, नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई. कोणताही माफिया असो, कोणताही प्रभावशाली व्यक्ती असो का कोणताही VIP असो, मुंडे यांच्या दृष्टीत नियम सर्वांसाठी समान असतात. आणि इथूनच वाद सुरू झाले, कारण अनेकांना नियम फक्त सामान्य लोकांसाठी असे असतात असं वाटतं. पण हा अधिकारी वेगळाच होता. तो फाईल बघत नाही, तो नियम बघत नाही आणि म्हणतात अनेक निर्णय चर्चेचे आले. काही लोकांनी त्यांचं कौतुक केलं तर काही लोकांनी त्यांच्यावरती टीका केल्या. पण एक गोष्ट नाकारता येणार नाही, तुकाराम मुंडे कुठेही काम करू द्या तरी लोक त्यांच्यावरती लक्ष ठेवतात आणि लक्ष त्यांच्याकडेच असते. आता इथेच एक या स्टोरीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आला आहे, कारण अधिकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये 1-2 वेळा बदली होणं म्हणजे एक सामान्य गोष्ट आहे हो. पण 25 वेळा बदली होणं हे सामान्य नाही, कारण प्रत्येक वेळी नवीन शहर, नवीन कार्यालय, नवीन पोस्ट आणि नवीनच काम आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. विचार करा, तुम्ही एखादं काम सुरू करता आणि काही महिन्यातच तुम्हाला तिथून हटवलं जातं. बहुतेक लोक निराश होतील, पण मुंडे यांनी प्रत्येक बदलीला नवीन संधी समजलं. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की बदली ही शिक्षा नाही, ती एक सेवेतला एक भागच आहे. कदाचित त्याच त्यांच्या स्वभावामुळे पूर्ण भारत देश आज त्यांची चर्चा करते, आज त्यांची वाहवाह करतात. कारण त्यांचा स्वभावच असा आहे की ते सगळ्यांनाच त्यांच्याकडे म्हणजे एक ॲक्टिव्ह आपल्याकडे खेचतंय, कारण त्यांचं काम करायची एक पद्धतच वेगळी आहे. तुकाराम मुंडे हे एवढे लोकप्रिय का आहेत माहिती आहे का? त्यांचा तो तडके फडके काम करण्याचा स्वभाव, तर काही लोकांशी थेट डायरेक्ट संवाद, सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेणं, प्रशासन अधिकारी पारदर्शक बनवणं आणि सरकारी कार्यालय जनतेसाठी काम करणं, हेच त्यांचं दाखवण्याचा प्रयत्न असतो. यामुळे अनेक तरुण त्यांना आदर्श मानतात, कारण त्यांना त्यांच्या स्वभावात एक वेगळाच अधिकारी दिसतोय, जो फक्त खुर्चीवरच बसत नाही तर तो मैदानात उतरून लढतो, सामान्य लोकांसाठी झुरतो. आज तुकाराम मुंडे यांच्याबद्दल मतभेद असतात, पण काही लोक त्यांना कठोर म्हणतील, काही लोक त्यांना आदर्श म्हणतील, आदर्श अधिकारी म्हणतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. आणि कदाचितच जेव्हा महाराष्ट्रात प्रामाणिक अधिकाऱ्याचा विषय निघतो का, त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा नाव निघतंय तुकाराम मुंडे यांचं. कारण काही लोक पदामुळे ओळखले जातात, पण काही लोक आपल्या कामामुळे ओळखले जातात. तुम्हाला काय वाटतंय, तुकाराम मुंडे सारखे अधिकारी अजून तयार व्हायला पाहिजे? तुमचं मत काही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आता तुकाराम मुंडे यांनी एक नवीनच ट्रिक चालू केले. महाराष्ट्रामध्ये भेसळयुक्त पदार्थ जे अवैध धंदे करतात त्यांच्यावरती थेट कारवाई. कोणाला सोडलंच नाही त्यांनी, सरकारी असो का एखादा अधिकारी असो का एखादा स्टार असो, जे बोलतात ना सुभा केसरी, आज त्यांच्यावरती त्यांनी एक नोटीस पाठवली. हा विषय मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की सांगणार आहे.
त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.